शहरातील प्रभाग क्रमांक 20 कासारवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाशी संवाद साधण्यात आला। यावेळी संघाच्या सदस्यांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रासाठी स्थानिक नगरसेवक श्याम अण्णा लांडे यांनी वेळोवेळी विशेष प्रयत्न केले असून आजही ते सातत्याने सहकार्य करत आहेत। त्यांच्या कार्याची दखल घेत येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या वतीने रिंगणात उभ्या असलेल्या मनीषा श्याम लांडे यांना ज्येष्ठ नागरिक संघाचा बहुमताने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे। हा पाठिंबा विकास कामे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी दिला असल्याचे संघाच्या ज्येष्ठांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले। संघाचे जे बिल्डिंग आहे रिनोव्हेशन करण्याकरता म्हणजे वाढीव बांधकाम करून जरा व्यवस्थित होण्याकरता अण्णांना आम्ही सांगितले। अण्णांनी त्याचा पाठपुरावा करून येण्याचं कर्तव्य केलेलं आहे। आणखी जो काय निधी असेल तो पण उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगितलं। येणाऱ्या निवडणुकीमध्ये अण्णांकडून काय अपेक्षा असतील? अण्णांकडून अपेक्षा म्हणजे फक्त ज्येष्ठ नागरिक संघाचे म्हणजे व्यवस्थित आम्हाला बसायला वगैरे व्यवस्थित करून एक म्हणून जर आम्ही आता इथं एक विरंगुळा केंद्र आवश्यकच आहे कासारवाडी गावामध्ये आणि ते अण्णांच्या माध्यमातून आम्हाला ते उपलब्ध झालेलं आहे आणि खूप सहकार्य आहे अण्णांचं या ज्येष्ठ नागरिकाच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी प्रत्येक उभारणीसाठी म्हणा किंवा सगळ्या गोष्टीसाठी अण्णांचं इतकं म्हणजे खूप योगदान आहे, सहकार्य आहे। त्यामुळं आम्हाला एक आधार वाटतो, अण्णांचा आम्हाला एक आधार वाटतो की आम्हाला कुठल्याही अडचणीला आम्ही जर अण्णांना बोलवलं की अण्णांना जाऊन ती अडचण आम्ही सांगितली तर अण्णा आम्हाला पूर्ण सहकार्य करत असतात। त्याच्याबद्दल म्हणजे अण्णांचं खूपच ज्येष्ठ नागरिकांबद्दल आदर आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत अण्णांकडनं अपेक्षा म्हणजे अण्णांनीच कामं तर चांगली केलेलीच आहेत। अण्णांना म्हणजे या प्रभागात म्हणजे कार्यसम्राटच म्हणतात, कार्यसम्राट नगरसेवक। आणि येणाऱ्या म्हणजे आता ह्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अण्णांनी आम्हाला आश्वासन दिलंय की पुढे आम्हाला तुम्हाला काय मदत पाहिजे असेल काय असेल मी निवडून येऊ असो नसो तुम्ही केव्हाही माझ्याकडे या, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे। हा जो ज्येष्ठ नागरिक कासावडीचा ज्येष्ठ नागरिक संघ ओपन झालाय ते तयार झाला ज्या वेळेला सुरुवात झाली 2007 साली की कासावडी आपला ज्येष्ठ नागरिक संघ असावा असं ज्या वेळेला येत्या लोकांना सुचलं त्यावेळेला काही मंडळी ज्येष्ठ होती ती श्याम लांडेकडे गेली। त्यावेळेलाही श्याम अण्णा नगरसेवक होते आणि त्याचं रजिस्ट्रेशन करण्यापासून सगळं काम हे श्याम अण्णांनी मी स्वतः तयार केलेलं आहे त्यावेळेला। आता नंतर ज्यावेळेला रजिस्ट्रेशन झालं त्यावेळेला जागेचा प्रश्न आला, त्या संघाला जागा पाहिजे। मग इथं हे आपलं आता ज्येष्ठ नागरिक दिसतंय इथं त्यावेळेला व्यायामशाळा होती, तर ती व्यायामशाळा त्याचा फारसा उपयोग होत नव्हता, पण कासावडीचे काही लोक त्याचा वापर करत होते। तर अण्णांच्या हे लक्षात आणून दिलं गेलं की जर इथं जागा जर आपल्या ज्येष्ठ नागरिकाला मिळाली तर अण्णांनी स्वतः त्यात लक्ष घातलं। तत्कालीन जे आयुक्त होते ते स्वतः आयुक्तांना इथे घेऊन आले, ही सगळी व्यायामशाळा दाखवली, त्याचा फारसा उपयोग होत नाही आणि ही जर व्यायामशाळा बंद करून जर ज्येष्ठ नागरिकांना दिलं तर काम उत्तम होईल। तत्कालीन आयुक्तांनी तात्काळ लगेच माझ्या मी त्यावेळेस हजर होतो, मी स्वतः त्याचा सदस्य होतो त्यावेळेपासून। तत्कालीन आयुक्तांनी तात्काळ सांगितलं की ही जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य आहे, शेजारी बाग आहे, रिकामी जागा आहे आणि ही जागा चांगली असल्यामुळे तात्काळ ही जागा त्यांना देण्यात यावं। नुसती देण्यात येऊ नये, कारण भविष्यात कुणी लोक किंवा काही स्थानिक मंडळी कोणी त्रास दिले कोणा ही ज्येष्ठ नागरिक सगळे बाहेरून आले तर अण्णांनी हे सांगितलं गेलं की या लोकांना तसं पत्र द्या आणि माझ्या समोर आयुक्तांनी त्यांचे जे सहकार्य त्यांना सांगितलं की तात्काळ ही जागा आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी हँडओव्हर केली असं तात्काळ पत्र द्या आणि ते संध्याकाळी आम्हाला पत्र इथं पोच झालं। तेव्हापासून अण्णा हे ज्येष्ठ नागरिक संघाचं काम पाहतात। आत्तापर्यंत वेळोवेळी जी हवी नको ती सगळी बदल अण्णांनी स्वतः केलेली आहे आणि आता अण्णा उभे आहेत। अण्णांची वाढ बदल झाल्यामुळं अण्णांची पत्नी उभी आहे, त्यामुळे आम्ही ज्येष्ठ नागरिक सर्व ज्येष्ठ नागरिक सगळे सहकारी सगळे मिळून अण्णांच्या पत्नींच्या मागं मनीषा लांडे यांच्या पाठीमागं सगळे आम्ही उभे आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांचा पूर्ण पॅनेल आम्ही निवडून आणणार आहोत।